This video is a 2 days college trip vlog to Konkan with my full friend circle. That's why you will get well experienced view, laughter moment and pure travel motivation. So make sure you will watch it till the end. अशा पद्धतीनं या ठिकाणी ट्रिप निघाली. पोरं सगळे चहा पितात. चहा पिताना ते या ठिकाणी कॅमेरामॅन बिहाइंड द कॅमेरा नलगे कार्तिक आणि बॉईज कोऑर्डिनेटर म्हणून ओमकार नागरे या ठिकाणी लीड करताना, अपडाऊन करणाऱ्या पोरांचे कोऑर्डिनेटर म्हणून यश भंडारी, हॉस्टेलचे उपाध्यक्ष दादा गायकवाड आणि चॉकलेट बॉय अनिकेत हस्ती यासाठी ट्रिपला निघालेले आणि अतिशय उतावळे ट्रिपसाठी जाणारे आणि सगळ्यांचं मॅनेज करणारे अक्षय शिंदे, अक्षय दादा शिंदे. आणि हे इथून ट्रिपची सुरुवात होती. सगळ्यात पहिल्यांदा डिझेल भरून घेतलं बसमध्ये. आणि झाली सुरुवात ट्रिपला. जातानाच मॅमनी आम्हाला एक सरप्राईज दिली. इंडस्ट्रियल व्हिजिट पण करून घेऊ. काय झालं म्हणले? इंडस्ट्रियल व्हिजिट होती अमिनॉर मॉलच्या शेजारी. मग काय आम्ही निघालो इंडस्ट्रियल व्हिजिटला. कंपनीचं नाव वायसिस इंडिया. सो आमच्या नावामध्ये आणि टॅगलाईनमध्ये खूप लॉजिकली गोष्टी ॲड केल्या गेल्या अँड दॅट इंडिकेट्स दॅट वी आर बिलॉंगिंग टू इंजिनिअरिंग स्ट्रीम. कारण इंजिनिअरिंग इज नथिंग विदाउट लॉजिक, राईट? सो वायसिस इंडिया प्रायव्हेट आणि मग काय बसच्या समोर बसून खूप वेगळं वाटत होतं. काय ते हिरवे झाड दिसत होते, काय हिरवगार दिसत होतं. खूप मजा आली. बघता बघता अंधार पडला. मग काय आलो विलामध्ये. Nada,
मस्तपैकी जेवण करायला बसलो. जेवण झालं की म्हणलं थोड्याशा गप्पा मारावं. ट्रिपला आलोयस तर गप्पा पण मारलेच. मग ग्रुप बनवला आणि गप्पा मारायला सुरुवात केली. सगळ्यांचा मोबाईल बाजूला ठेवून गप्पा मारायला सुरुवात केली. काय म्हणला? तर आता संध्याकाळी झालेलं आहे 1 वाजलं तर तरी पण आपण जागे येतो. कशासाठी? 1 वाजलं तरी पण जागे येतो. 12:15 वाजले तरी पण आपण सगळे जागे येतो. दुसऱ्या दिवशी सकाळ सगळेजण उठून निघलो आम्ही बीचकडे. जे आतापर्यंत फक्त सिनेमामध्ये पाहिलं ते आता रिअल लाईफ मध्ये आम्ही करणार. खूप म्हणजे खूप आनंद होतो. पहिल्यांदा बीचवर चाललो. लाटले मोठे मोठे काय भारी बीच दिसत होतं. सगळं साफ सुथरं पाणी, निळं पाणी. तिकडून सूर्य उगवलेला. खूप भारी वाटत. आणि तेवढ्यात दादाच्या डोक्यावर टाका, दादाच्या डोक्यावर टाका. झालं का? खूप सारे राईड्स केले. पॅकेजमध्ये भेटत होते. सगळ्यांनी बुक केलं. काय ते नारळाची झाडं दिसत होती. फर्स्ट टाइम अशी एवढे घट्ट नारळाची झाडं पाहिली. गणपती मंदिराच्या आतमध्ये गेलो.
कुठे पोहोचलेलो आता आपण आता जरा कुठं वर जायचं इथं त्या टोकावर जायचं. तुम्हाला ते एकदम अतिशय सुंदर समुद्राच्या कडाव आणि नजारा दाखवतो. मस्तपैकी बोयरीगत आतमध्ये चाललो. खूप मोठ्याने पायऱ्या होत्या. खाली पाहायला गेलं तर मस्त समुद्राच्या कडाला बसायची मजाच वेगळी. आता सध्या मुद्दा असा आहे की सनसेट पाहिजे आपल्याला. तो कसं आहे, इतका भारी सनसेट आहे. मध्ये येऊन दे. तुला घेतो मध्ये